आमदार रोहित पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना भोंदू अशोक खरात प्रकरणावर आपली भूमिका मांडली। त्यांनी सांगितले की 28, 27 आणि 29 जानेवारी रोजी खरातच्या बँक खात्यात मोठे व्यवहार झाले होते। 28 जानेवारीला अजित पवार यांचे निधन झाले, त्यामुळे या प्रकरणात अनेक नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणी सखोल चौकशी होऊन खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच खरातने जेलमध्ये आत्महत्या करू नये किंवा त्याचा एन्काउंटर होऊ नये असे देखील ते म्हणाले आहेत। विचार केला, कडक कारवाई खरातावर तिथं झाली पाहिजे। पण खराताला इतक्या गोष्टी माहिती आहेत, इतक्या नेत्यांची नावं माहिती आहेत, काय काय गोष्टी कशा कशा केल्या हे त्यांना तिथं माहिती आहे। 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी या 3 महत्वाच्या दिवशी, कारण का 28 जानेवारी दादांचा त्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला, या 3 दिवसामध्ये त्याच्या बँक अकाउंटमध्ये एवढी मोठी उलाढाल झाली कशी, एवढे ट्रान्झॅक्शन आले कसे, त्याच्याबरोबर कोण नेता कशासाठी तिथे येत होता, कुठला हेतू देऊन त्या ठिकाणी पूजा करत होता, या सगळ्या गोष्टी खराताला माहिती असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की उद्या जाऊन त्याला आत्महत्या केली असं दाखवलं जाईल, नाही तर एन्काउंटर मध्ये त्याला मारलं जाईल, हे मात्र त्या ठिकाणी ही भीती आम्हाला वाटते। कारण का मुंबईमध्ये जेव्हा तिथं लहान मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला होता, एका माणसाला पकडलं खरं, पण त्याच्याकडे बरीच काय माहिती होती, तो मालक काय करत होता, किती मुलींवर याच्या आधी अत्याचार झाले होते, पण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळण्याच्या अगोदरच त्या माणसाला त्या ठिकाणी खोट्या एन्काउंटर मध्ये मारलं अशी चर्चा आहे। त्यामुळे खराताच्या बाबतीत ह्या गोष्टी होऊ नये, कारण खराताकडे भरपूर माहिती आहे जी उद्या जाऊन आपल्याला नक्कीच त्या माहितीचा फायदा काही ठराविक लोकांना अडचणीत आणण्यासाठी नाहीतर सजा देण्यासाठी आपल्याला होऊ शकतो।